धाव गाड्यांचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. कोण होतोय तिसरा गुलालाचा मानकरी. वळवा बापू, गाड्या वळवान, गाड्या सोडायचा प्रयत्न करा, बैल दाबून धरा. सुट्टी मेकर चौथा सेमी वळा, चौथा बैलगाडी मालक आता फायनलला पात्र होणार. त्याआधी या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे. एक मानाचं पारंपरिक मैदान, दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेलं वडकीकरांचं मैदान आणि या मैदानातला सेमी चौथा सुटतोय. जंजिरे लागला का सोड, नाही, चिरंजीव चला. एक पुणे जिल्ह्यातलं नामवंत मैदान. आवर्जून माणसं या ठिकाणी वर्षभर वाट पाहतायत आणि गाड्या सुटल्या. सेमी बाणाला 4 सुटला हिंद केसरी वडकीकरांच्या मैदानातला आणि चौथ्या सेमीचा कोण होतोय फायनलचा आणि गुलालाचा मानकरी. अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय, लढत आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली खुनी. लढत झाली तिघांच्या मध्ये. आड्याला होता सर्जा आणि चिक्या, पडेला साईडला होता हरण्या आणि बावऱ्या आणि खाल्ल्या कड्याला गाडी होती पक्षाची गाडी. सुंदर अशी लढत झाली आणि निकाल गेला कॅमेरामन. दोन्ही बाजूने बघा, दोन्ही बाजूने बघा, स्क्रीनचा आधार घ्या, दोन्ही बाजूने दाखवा. हे बैलगाडीचं क्षेत्र आणि बैलगाडीचं क्षेत्र म्हणलं की 8 पायाचा माळा. कधी काही आणि काही पण घडू शकतं. त्या खेळाचं नाव आहे बैलगाडी शर्यत. स्लो मोशन करा, स्लो मोशन. लढत झाली. पड्याला होता बावऱ्या आणि हरण्या, आड्याला होता चिक्या आणि सर्जा आणि खाल्ल्या कडला होता पक्षा. आणि लक्षात घ्या, एकाचे 12,500 रुपये पडलेले आहेत. कुणाला सापडले तर आणून द्या. चला उतरा खाली इथली सगळी. हे स्टेजवरचे सुद्धा एसटी सुद्धा पडू शकते. या सेमी फायनल 4चा निकाल, निकाल आणि निकाल. सेमी फायनल 4चा निकाल. तास क्रमांक 6 वर धावलेली गाडी ऐकावा चंद्रकांत आणि चिंदवली भरत चव्हाण कोमटे यांचा हिंद केसरी लाडू या गाडीचा 1 नंबरला विजय.